आता काहींना असं वाटतंय की छोटे मेंढी पालन वगैरे आहे, तर छोटी मेंढी पालनमध्ये काय फायदा वगैरे. तर कसं आहे की छोटा मेंढी पालन असला तरी पण, आता काही काही लोकांचे छोटेच असतात, पण छोटा मेंढी पालन असलं तरी पण एक हिंमत पाहिजे की ती सुरुवात करायची. काही लोक फक्त विचार करण्यातच गुंग असतात आणि विचार करतच राहतात, पण छोटं पण चालू करत नाही. पण आमचं छोटं असलं तरी पण आमचा फायदा आहे. आता नाही बोलला तर कोकरं बिकरं विकणं हे लांबच राहू द्या, त्याच्याशी काय लेणं देणं नाही. पण ह्यांचा जो वेस्ट आहे, वेस्ट बोलला तर ह्यांच्या लेंडी गवतार वगैरे जे आहे, आता आमचा जो शेडच्या इथं खत वगैरे जमा होतो त्याच्यातच त्यांचा जो गवतार वगैरे आहे तो पडतो आणि त्याने अनेक ती म्हणजे जो खत आहे त्याच्यात जास्त हीट तयार होते. आणि जर तुम्ही डायरेक्टली जर समजा शेतात वगैरे टाकला तुमच्या पिकांना वगैरे गवताला वगैरे तर जळून जाईल. मग त्याच्यासाठी त्याच्यात जास्त हीट असते त्यामुळे डायरेक्टली टाकत नाही. आणि जर लेंडी वगैरे विकायचं म्हणलं तर कसं होतं की लेंडी वगैरे विकायसाठी अशी जी स्ट्रॉबेरी वगैरे करतात ती नेतात, पण आम्ही सहसा विकत नाहीत अख्ख्या लेंड्या वगैरे. तर 12-13 रुपये किलोने आहे, पण तरी पण आम्ही विकत नाही, कारण की आमच्या शेतासाठी आम्हाला पाहिजे. आणि गांडूळ खत जर तुम्ही करून विकलात, आता आम्ही वर्षाकाठी 4 बॅगा लावतो, म्हणजे 4 टन असा गांडूळ खत निघतो. आणि जर वर्षाकाठी 4 टन गांडूळ खत निघतोय, त्याचं नाही बोलला तरी 40,000 रुपये, 40 ते 50,000 रुपये आपल्या कुठेही जात नाहीयेत. मग अशाने काय होतंय, आपला असं काही वेस्ट होत नाही, फक्त त्यांच्या खतापासून आपल्याला एवढा पैसा भेटतो. मग त्यांची कोकरं वगैरे विकणं हे तर वेगळीच गोष्ट आली. आणि तसं बोलायला गेलं तर जे मेंढपाल वगैरे आहे, मेंढी वगैरे पालन करतात, त्यांचं कसं आहे एका ठिकाणी नसतात, त्यामुळे ते गांडूळ खत वगैरे हे त्यांचा काही विषयच येत नाही आहे. पण तरीसुद्धा नाही बोलला तरी ती जी फिरस्ती असतात मेंढी वगैरे घेऊन, नाही बोलला तर त्यांचा 200 मेंढ्यांचा कलप असतो. आणि आमच्याच भागाकडे जेव्हा येतात तर 3 ते 4 महिने पकडा, 3 ते 4 महिने येतातच येतात. मग 3 ते 4 महिन्यात ती लोक असं नाही की काय कमवत नाही, तर कसं आहे की एका रात्रीला 1 नाईटला जर एखाद्याच्या शेतात बसवलं तर मात्र त्यांना पहिले कशी होती की धान्यावर वगैरे होतं, पण आता तसं आहे नाही, ते लोक पैसे वगैरे मागतात. मग कसं आहे की एका नाईटला जर बसवलं तर एका नाईटचे 800 रुपये त्यांना भेटतात. मग विचार करू शकता की ते आपल्याकडे 4 महिने असतात. मग 4 महिने एक रात्रीचं जर 800 रुपये त्यांनी घेतलं तर तुम्ही स्वतः त्याचा टोटल लावू शकता. आणि 200 मेंढरांचं. आणि ती लोक जी कोकरं वगैरे विकतात ती वेगळी गोष्ट, मेल फिमेल विकतात ती वेगळी गोष्ट, कारण की त्याचा वेगळाच पैसा असतो. पण एक रात्रीचं एवढे पैसे ते कमवत आहेत. मग त्यांच्याकडे पैसा नाही का, ते कमवत आहेत, पण कसं आहे त्यांच्या भागाकडे जे परिस्थिती असते त्याच्यामुळे ती फिरस्ती असतात, म्हणून त्यांना गांडूळ खत वगैरे असं काही करता येत नाही. पण तरी पण त्या खताचा ती लोक कसा उपयोग करतायत ते बघा. एखाद्याच्या वावरात बसवलं तरी त्यांना त्या एका रात्रीचे पैसे येत आहेत. मग आपल्यापेक्षा जास्त आणि ती कमवत आहेत. आता तसं बोलायला गेलं की कसं आहे की छोटं करण्यात काही हे नाही आहे. मेंढी पालन आपण जेव्हा करतो, भले छोट्यापासून चालू करा, पण चालू करते वेळी जेव्हा आपण सुरुवात करतो मेंढी पालन करायची, त्यावेळेला मात्र फोकस आपला मेंढी पालनकडेच पाहिजे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या मेंढी पालनात अगदी चांगलं उतरून चांगला आपला अनुभव येतो, आपण चांगलं मेंढी पालन करायला शिकतो, त्यावेळेला नंतर मग आपण दुसरं म्हणजे त्यांच्यापासून आणि काय बनवू शकतं. जसं लेंडीपासनं त्यांच्या आपण गांडूळ खत बनवू शकतो, गांडूळ खताची युनिट लावू शकतो. आणि त्याच्यानंतर आणि काय बोलला तर त्याच्यात गांडूळ खत वगैरे तुमचं आणि एक आहे की गांडूळ खत हा एकच नंबर असतो, कारण की लेंड्या आहेत त्या स्ट्रॉंग असतात आणि त्यांचा गांडूळ खत सगळ्यात भारी असतो. आमचा जो गांडूळ खत केलेला आहे त्याची आम्ही टेस्टिंग वगैरे केली, त्यावेळेला गांडूळ खत एकच नंबर होता, म्हणजे चांगला क्वालिटीचा गांडूळ खत होता. त्यामुळे गांडूळ खत हा जो लेंड्यांपासून बनतो तो चांगला असतो, म्हणून गांडूळ खताकडे वळावं असते. त्याच्यानंतर बघा वेगळी एक पॅकिंग येते गांडूळ खताची, त्याचा एक पॅकिंग शिकली तर अनेकच चांगले पैसे येतील. मग असं आहे की जो आपण मेंढी पालन करतो ती काय असं कमीपणा नाही हे करायचं की थोडीशी आहेत मग माझा फायदा काय होणार आहे, तर ह्याच्यातनं प्रगती असते होत असते. मेंढी पालन कधी पण स्लो असतो, असं नाही की लगेच त्यांना पटापट पिल्लं होतील आणि पटापट आपल्याला विकाय गावतील, लगेच मोठी होतील, असं काहीच नसतं. स्लोली असतं, पण नंतर असती झाल्याच्या नंतर जेव्हा ते मोठं व्हायच्या दिशेला जातं त्यावेळेला मग आपल्याला असं समाधान वाटतं की अरे कुठेतरी आपण म्हणजे चुकलं नाही की मेंढी पालन वगैरे करतो. म्हणून कमी करू नका, तर त्यातनं काय फायदे आपल्याला करून घेता येतील हे बघणं खूप गरजेचं आहे. आता ही बघू शकता, ही बॅग लावलेली आहे
आता काही लोक असे म्हणतील की बॅग फुल कशाला भरले, फुल भरायचे नसते तर एवढी एवढी कमी असते. पण कसं आहे ना की आमच्या इकडे आता पावसाळ्यात 3 ते 3.5 महिने पाऊस काही जाणार नाही आणि पावसात आम्हाला हे ओपन करता येणार नाही, हे चालता वगैरे येणार नाही. त्यासाठी आता जे आपण गांडूळ टाकलेले आहे त्या गांडलांसाठी एखादा महिना एक्स्ट्रा की त्यांना काहीतरी काम त्यांना खाण्यासाठी वगैरे असावं, त्याच्यासाठी आम्ही ही फुल भरलेली आहे. आता ही फुल भरलेली आहे, ह्याचा रिझल्ट पण मी दाखवेन की 3-4 महिन्यांनी कसं येतं आहे ते. जेव्हा मी ही बॅग खोलेन त्यावेळेला दाखवेन. आणि आम्ही ह्याच्यात गांडूळ वगैरे टाकलेलं आहे. आणि हे आमच्याकडे जे बारीक शिपत पाऊस वगैरे येत आहे ते हे भिजवण्यासाठी याला ओपन असं ठेवलेलं आहे, कारण की लेंड्या ह्या गरम असतात त्याच्यामुळे त्यांना थंड करण्यासाठी. आता जर बॅग लावला तर गरमीत जरी बॅग लावलात तुम्ही तेव्हा गांडूळ डायरेक्ट टाकायचे नाही, तर आपल्याला त्यांना 15 दिवस पाणी शिपत राहायचं आहे, कारण की ह्या लेंड्यांमध्ये हीट जास्त असते आणि त्यामुळे गांडूळ असतात ते सॉफ्ट असतात, त्या गांडलांना मरतात. म्हणून ते आपल्याला थंड करण्यासाठी 15 दिवस भिजवत राहायचं आहे. आणि कसं आहे ना की काहीही न विक्री करता आपल्याला वर्षाकाठी 40 ते 50 हजार रुपये भेटत आहेत. आपण मेंढराची कोकरं वगैरे काही विकलं नाही तरी त्यांच्या खतापासून आपल्याला तेवढे पैसे भेटत आहे. मग कसं आहे ना की आपण जेव्हा मेंढी पालन करतो मग हे छोटं आहे, हे कसं चालेल वगैरे हे न विचार करता त्या आपण जेव्हा पालन करतो त्यातनं आता फक्त 20 मेंढ्यांमधनं एवढा फायदा आहे. मग विचार करा 200-100 मेंढ्या असतील तर त्यावेळेला त्यांच्या खतापासून आपण गांडूळ खत किती बनवू शकतो आणि मेंढी वगैरे न कोकरं विकता त्याच्यातनं किती पैसा कमवू शकतो.